नमस्कार, आप देख रहे हैं वॉइस ऑफ महाराष्ट्र और मैं हूं आपके साथ स्वाति। तो चलिए रुख करते हैं आज की ताजा खबरों की ओर। समाज सेवा को प्राथमिकता देते हुए वार्ड अध्यक्ष 19 कोंढवा कौसरबाग शोएब खान ने अपने जन्मदिन को खास अंदाज में मनाया। उन्होंने 1000 से अधिक विद्यार्थियों को स्टेशनरी किट प्रदान की। इस कार्यक्रम का आयोजन कौसरबाग रोड स्थित वेलकम हॉल में किया गया, जहां भारी संख्या में स्थानीय लोग और बच्चे उपस्थित रहे। शोएब खान की इस पहल को नागरिकों ने खूब सराहा, क्योंकि उन्होंने जन्मदिन पर खर्च न कर वह राशि बच्चों की शिक्षा के लिए उपयोग की। कार्यक्रम में कांग्रेस शहराध्यक्ष अरविंद शिंदे, पूर्व मंत्री बाला साहेब शिवरकर, एनसीपी शरद पवार गुट और शहराध्यक्ष प्रशांत जगताप और हटपसर अध्यक्ष दिलीप तुपे जैसे वरिष्ठ नेताओं ने भाग लिया। प्रशांत जगताप ने कहा कि समाज हित में सक्रिय कार्यकर्ताओं को चुनाव में मौका मिलना चाहिए। शोएब खान ने भी स्पष्ट किया कि छात्रों के भविष्य के लिए हम निरंतर प्रयास करते रहेंगे और पार्टी का निर्णय हमारा मार्गदर्शन करेगा। यह आयोजन सिकंदर सैयद और समता युवा मंच की ओर से हुआ। हमारे हडपसर विधानसभा मतदार संघ से मैं चुनाव लड़ चुका हूँ। उसमें इस चुनाव के दरमियान जिन्होंने मुझे मेरा बहुत बढ़िया काम किया, उसमें से मेरे एक साथी कांग्रेस के नेता शोएब भाई खान, इनका जन्मदिन है। सबसे पहले मैं उनको जन्मदिन की बहुत बहुत शुभकामनाएं देता हूँ। आज उन्होंने यहाँ पे एक प्रोग्राम ऑर्गेनाइज किया था, जिसमें मैं शरीक हुआ हूँ, जिसमें छोटे बच्चों के लिए, जो स्कूल के बच्चे हैं, उनकी अच्छी तालीम के लिए कुछ अच्छी चीज़ें उनसे दी गई। वो चीज़ें आज उसका बंटवारा हुआ है। उसी के साथ पहले उनको आगे की उनके करियर के लिए शुभकामनाएं दिए और महाविकास आघाड़ी का, इंडिया अलायंस का एक अच्छा माहौल इसके आगे भी बरकरार रहे, इस तरीके की बात सामने रखी। बघा, या प्रभागाने मला खूप चांगलं मताधिक्य दिलंय। त्याच्यामध्ये काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी असेल, माझे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार पक्षाचे पदाधिकारी असेल, यांनी खूप चांगले काम केलं। या म्हणजे जुन्या प्रभाग क्रमांक 27 म्हणजे आताचा प्रभाग क्रमांक नवीन 19 याच्यातल्या शिवसेनेने माझं काम नव्हतं केलं, कारण त्यांनी बंडखोर उमेदवार पदांचं काम केलं। त्याच्यामुळं या प्रभागातल्या काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांचं आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार पक्षाच्या पदाधिकाऱ्यांचं मी मनापासून आभार मानतो। येणाऱ्या काळामध्ये आमची काँग्रेस पक्षाची, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार पक्षाची एक बैठक झाली। येणाऱ्या काळात आणखी त्या बैठका होतील। योग्य ते प्रतिनिधित्व, योग्य ते का एकूणच संधी इच्छुकांना देण्याचा आमचा प्रयत्न राहील। शेवटी त्यांनी, कारण की इथं मागच्याच 3 राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नगरसेवक होते, 4थी जागा खूप कमी मतांनी गेली होती, पण बदलत्या वातावरणामध्ये मित्र पक्षांनाही बरोबर घेऊन जाण्याचा आमचा प्रयत्न आहे। समविचारी पक्षांची मतं गडबड होऊ नयेत याच्याकरता त्यांनाही संधी देण्याचा आमचा प्रयत्न आहे। पण निर्णय हा शहराच्या आणि राज्याच्या स्तरावर होईल। मला खात्री आहे की तो चांगला निर्णय नक्की मग साईनाथ बाबांची माझी अशी कुठलीच बैठक नाही। त्याचं कारण आहे की ते आमच्या महाविकास आघाडीचे घटक नाहीत आणि शिवाय साईनाथजी आणि मी एकमेकाच्या विरोधात आम्ही निवडणूक लढवली, त्याच्यामुळं अशा कुठं बैठकांचा विषयच नाहीये। हा एक नक्की आहे की शहरात ऑब्जेक्शन जे घेण्याचा प्रकार आहे, जे चुकीचे प्रभाग केलेत, त्या बाबतीत भाजप सोडून सगळेच राजकीय पक्ष एकत्र बसतायत आणि ते फक्त आणि फक्त चुकीची प्रभाग रचना, चुकीची मतदार यादी याच्यावर आहे। निवडणुका मात्र आम्ही शेवटी एकमेकाच्या विरोधात आम्हाला लढावे लागतील आणि जो तो आपापला अजेंडा घेऊन चालेल। त्याच्यामुळे असं एकत्रित बैठकांचा कुठलाही सिलसिला नाही। बैठका असेल तर त्या काँग्रेस पक्षाच्या, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार पक्षाच्या आणि उद्धव साहेबांच्या शिवसेनेच्या होतील। अजून तरी उद्धव साहेबांची शिवसेना एकत्रित आली म्हणजे आमच्यावर अजून आलेली नाही, कारण की पहिल्या बैठका आमच्या काँग्रेसच्या झाल्यात। येणाऱ्या काळात ते पण येतील, पण जिथं ज्यांनी कालच्या विधानसभेला, लोकसभेला प्रामाणिकपणे काम केलं असेल, अशा उमेदवारांना एकत्रित घेऊन पुढे जाण्याचं आमचं प्लॅनिंग आहे। काँग्रेस पक्षाचे युवा नेते शोएब खान यांच्या वाढदिवसानिमित्त आज पुस्तक वाटप व स्टेशनरी वाटपचा कार्यक्रम आज त्यांनी आयोजित केलेला होता। खरं तर त्यांचं मनापासून आम्ही अभिनंदन केलेलं आहे की आजच्या दशकामध्ये जेव्हा युवक आपला वाढदिवस जोरजोरात डीजे लावून इतर गोष्टी वायफळ खर्च करून करतात, तिथं शोएब खान सारख्या एका युवकानं विद्यार्थ्यांसाठी फायदेमंद आणि मुफ्त सेवा करण्याची संधी त्यांनी घेतली। हे खरं तर एक चांगला उपक्रम आहे आणि देशातल्या आणि राज्यातल्या सर्व युवकांनी त्यांचं हे उदाहरण सुद्धा घ्यावं। शोएब खान यांनी काँग्रेस पक्षाचं मागच्या अनेक वर्षापासून या भागामध्ये काम केलेलं आहे। येणाऱ्या महानगरपालिकेमध्ये नक्कीच काँग्रेस पक्ष त्यांना
लोकांमध्ये जाण्याची संधी देईल अशी आम्ही प्रार्थना करतो. आज आम्ही आमच्या काँग्रेसचे तरुण तडफदार कार्यकर्ते आणि या प्रभागाचे अध्यक्ष शोएबभाई खान यांच्या वाढदिवसानिमित्त या ठिकाणी आम्ही आलेलो होतो. त्यांनी चांगला कार्यक्रम, लहान मुलांना शालेय साहित्य वाटपाचा कार्यक्रम या ठिकाणी मोठ्या प्रमाणात साजरा केलाय. त्यांनी पाठीमागे आम्ही त्यांच्यावर होतो. MSEBच्या कार्यालयामध्ये मोर्चा घेऊन गेलो. MSEBच्या अडचणी या भागात खूप प्रमाणात वीज जाणं येण्याचे प्रकार घडत होते. त्याच्यावर त्यांनी आवाज उठवला. आपल्या रिक्षा चालकांसाठी, बांधवांसाठी PUCचं सर्टिफिकेट देण्याचं, मोफत देण्याचं काम त्यांनी या ठिकाणी केलं. या भागात चांगल्या पद्धतीने युवकांचं संघटन ते करत असतात. नेहमी लोकांच्या सुखदुःखात सामील होत असतात. असे हे आमच्या पक्षाचे कार्यकर्ते आहेत. या प्रभागामध्ये काँग्रेस पक्षाचं प्राबल्य असल्यामुळे येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षाला आम्ही महाविकास आघाडीमध्ये 3 जागा मिळाव्यात या ठिकाणी यासाठी खूप मोठ्या प्रमाणात आग्रह धरलेला आहे. तरी सुद्धा आमचे पक्षश्रेष्ठी असतील, जो निर्णय घेतील त्या निर्णयातनं या भागातल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना न्याय देण्याचं काम आम्ही या भागात चांगल्या पद्धतीने करणार आहोत. असंच या भागातील काँग्रेस पक्षाच्या बरोबर तुम्ही आम्ही सगळेजण राहू आणि यातून जनतेचं काम, विकासाचं काम चांगल्या पद्धतीने कसं होईल यासाठी लक्ष देऊन तुम्ही आम्ही सर्व या ठिकाणी काम करू. आणि आमच्या या शोएबला त्यांच्या मनात असलेल्या शुभेच्छा, त्यांच्या मनात असलेल्या अपेक्षा त्यांनी या ठिकाणी या भागाचं महानगरपालिकेमध्ये नेतृत्व करावं अशा शुभेच्छा या ठिकाणी मी त्यांना या निमित्ताने देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आज जे आपला वाढदिवस आपण साकार केलाय आणि त्या निमित्ताने जे पुस्तकांचं वाटप किंवा साहित्य वाटप केलंय विद्यार्थ्यांसाठी, नेमकं का हे वाटपामागे काय कारण आहे? या वाटपामागे कारण माझं असा विचार आहे की आपण सगळे वाढदिवस आपला साजरा करतात. आपल्याला आपला वाढदिवस आगळा वेगळा साजरा करायचा होता. जे आता आम्ही आज साहित्य वाटप केलं हे आपल्या देशचे जे भविष्य घडणारे मुलं, हे आपले जे मुलं आहेत ते आपला देश घडवणार आहेत. माझा विचार असा होता की आपण जे दुसरा काय उपक्रम करणार आहे त्याचे पैसे जे खराब उधळपट्टी होणार आहे पैशांची, ते उधळपट्टी न करता आपल्याला ते कसं समाज उपक्रमी होईल म्हणून हा आम्ही राबवला. साहित्य वाटप आणि नोटबुकचा वाटप केला. ज्या निमित्ताने पोरांना काहीतरी मदत होईल आणि काही ना काही त्यांना फायदा होईल, समाजाला त्याचा कसा फायदा करता येईल, त्या उद्देशाने आम्ही हा वाढदिवस ह्या मानाने साजरा करण्याचा. ठीक आहे. तर आता आगामी निवडणूक पुणे महानगरपालिकेची लागतीये, तर आपल्या कार्यकर्त्यांच्या मार्फत व आपल्या प्रभागातील नागरिकांच्या मार्फत आपल्या नावाची चर्चा आहे. तर या गोष्टी आपण कसं पाहताय आणि उमेदवारी लढणार आहेत का, तयारी आहेत का पूर्ण? मी तुम्हाला सांगतो उमेदवारीचं काय, मी एक खासा कार्यकर्ता आहे. जे पक्ष आदेश देईल मी तयार आहे. पक्षाने सांगितलं की आपल्याला उमेदवारी लढायची आहे तर लगेच लढू. आणि उमेदवारी नाही, मला ह्याच्यामध्ये नगरसेवक पद झालं काय उमेदवारीमध्ये रस नाही. मी एक सामाजिक काम कसं करता येईल, आपल्या प्रभागामध्ये कसं बदल घडवता येईल, पद असो नसो, मला समाजमध्ये काहीतरी बदल घडवायचा आहे. आपल्या मार्फत काहीतरी लोकांचं काम झालं पाहिजे म्हणून मी त्या विचाराचं आहे. लढायचं ना लढायचं ते पक्षाने ठरवायचं. मी माझं काम करणार. मी या द्यायचं कार्यकर्ता. गेली 10 वर्ष आम्ही समता युवमंच आमची सामाजिक संघटना आहे. गेली 10 वर्ष आम्ही समता युवमंचच्या वतीने वेगवेगळे सामाजिक उपक्रम करत आलोय. त्याचं आयोजन आमचे सिकंदरबाई असतील, मुस्लिमबाई असतील, आमचे आजिमबाई असतील, सगळे माझे मित्र परिवाराने केलं होतं. हा कार्यक्रम राबवण्यामध्ये माझ्या कार्यकर्त्यांचा समता युवमंचचा खूप मोठा वाटा होता. मी त्यांचा मनापासून धन्यवाद.